हरिओम. सुरुवात करूया. सुखासनाची स्थिती. साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्याला व्यवस्थित द्रढ मुद्रेमध्ये. पाठीचा गळा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या आठवड्याची आणि या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. थोडा वेळ विश्रांती. आणि आता सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले आहेत. सुरुवातीला आपण आपल्या पायांचे सांधे मोकळे करून घेऊया. दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आणि रिलॅक्स करायचे. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, बरोबर, रिलॅक्स. बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स, ताण, रिलॅक्स.
आता अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट फोल्ड अँड अनफोल्ड ओपन करायची. 4 बोट फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा आणि ओपन. पुन्हा एकदा 4 अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट ओपन करायचे. 4 बोट फोल्ड करूया, पेरा आणि त्याच्यावर अंगठा ओपन करायचा. बरोबर. आणि आता अँकर पासून पाऊल स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभाग घेऊन थांबायचं आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2. फक्त अँकर मधून पाऊल हलवण्याचा प्रयत्न. 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की कृती थांबवायची आहे. आणि आता रोटेशन, लेग रोटेशन. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली, हाताची बोटं क्लच करून उजव्या गुडघ्याच्या खाली. पाठीचा कडा शक्यतो सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आणि आता उजवा पाय आपल्याला श्वास घेत फोल्ड करायचा, श्वास सोडत सरळ. इनहेल अप, एक्सेल डाऊन. इनहेल अप, एक्सेल डाऊन. बरोबर. इनहेल अप, एक्सेल डाऊन. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि पुन्हा एकदा इनहेल अप, एक्सेल डाऊन. इनहेल अप, एक्सेल डाऊन. आपापल्या क्षमतेने इनहेल अप, एक्सेल डाऊन. बरोबर. इनहेल अप. आता इथे थांबायचंय, असाच पाय वर असेल 45 डिग्री. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3. सावकाश सावकाश. आपला पाऊल आहे ना, पाऊलाचा जो अंगठा आहे तो जमिनीला टेकू दे जेव्हा आपण रोटेशन करतो. 3 4. बरोबर. म्हणजे ते नीच्या इथे तुम्हाला बघा कसं वेगळेपणा जाणवतो. पुन्हा पाय वर आणि आता विरुद्ध बाजूने 1 2 3. अगदी सावकाश. 4 5. बरोबर. कृती थांबूया आणि असाच उजवा पाय फोल्ड करूया आणि तो आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवूया. उजव्या पायाचं पाऊल आपण हाफ बटरफ्लाय लगेच करून घेतो. आणि आता श्वास घेत गुडघा आपल्याला जमिनीकडे न्यायचा आहे आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. अवकाश कृती थांबवायची. उजवा पाय सरळ. आता पुन्हा आपल्या हाताची पकड डाव्या पायाच्या आपल्या गुडघ्याच्या खाली असेल. हाताची बोटं अशी क्लच करायची आणि अंगठा आपल्या गुडघ्यावर ठेवायचा. पाठीचा कणा सरळ, उजवा पाय रिलॅक्स असेल. डावा पाय श्वास घेत फोल्ड करूया, श्वास सोडत सरळ. जमिनीला घासत घासत कृती. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप वर, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. पुन्हा पाय वर घेऊया. इनहेल आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 मोठ्या वरतून, 2 3 4 5. पुन्हा पाय तसाच वर 45 डिग्री आणि अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबायचं आणि तसंच डावा पाय फोल्ड करून पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. बरोबर. आणि आता श्वास घेत गुडघा जमिनीकडे, श्वास सोडत वर. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर.
हे पाऊल आहे ना, टाच जी आहे ना ती जरा आपल्या ओटीपोटाच्या इथे येऊ देत, म्हणजे बरोबर थोडस, हा हा बरोबर, म्हणजे पाऊल अर्ध मांडीवर असेल आणि अर्ध थोडस खाली असेल टाच. ठीक आहे. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, लास्ट राऊंड. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. कुठे थांबवायची? डावा पाय सरळ करूया, थोड्या वेळ विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने श्वास सोडायचा. ही झाली आपली एक श्वासाची विश्रांती. आणि मग साधी बैठक घालून घ्यायची. तिथल्या तिथे साधी मांडी, दोन्ही हात समोर, हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला असतील. आणि आता हात खाली, हाताचा मनगटापासून हात जमिनीकडे आणि वर, खाली वर, डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. पुन्हा मध्यभागी यायचं. दोन्ही हाताचे तळवे समोर आहेत. आणि आता आपल्याला श्वास घेत हाताची बोटं जी आहेत ती जास्तीत जास्त स्प्रेड करायची. श्वास घेतला आणि श्वास सोडत आपल्याला पेरापेरातनं आपले बोटं फोल्ड करायचे. श्वास सोडत पेरापेरातनं बोटं फोल्ड करायचे. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. पुन्हा श्वास घेत ओपन करूया, पुन्हा स्ट्रेच आणि श्वास सोडत 4 बोटं फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा घट्ट बोट मिळवायची. पुन्हा एकदा ओपन करूया, श्वास घेत आणि श्वास सोडत पेरापेरातनं अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट बोट मिळवायची. बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यात सरळ करूया आणि आता रोटेशन क्लॉकवाईज मनगटातून 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. बरोबर. कधी थांबवायची? आपल्या हाताची मूठ आहे ती सोडून देऊया. थोडा वेळ हात खाली, डोळे बंद. पुन्हा दोन्ही हात समोर घेऊया आणि आता हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. फोल्ड, सरळ. थोडस श्वासाशी आधारित. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. दोन्ही हात वर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा हात फोल्ड करूया. दोन्ही कोपराच्या समोरून जॉईन करून घेऊया आणि रोटेशन, शोल्डर रोटेशन. सावकाश श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली, अगदी सावकाश. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2. लास्ट राऊंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यावर, पुन्हा डोळे बंद. एक सहज श्वास भरून घेऊया आणि संपूर्ण श्वास सोडूया. विश्रांती. आता एक एक पाय सरळ करूया आणि विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि एक एक पाय फोल्ड करून विधिवत वज्रासन. उजवा पाय आणि मग डावा पाय. तिथे जर तुम्ही वज्रासनामध्ये बसलात तर हात गुडघ्याच्या बाजूला ठेवा, म्हणजे पाठीच्या कण्याला प्रेशर येणार. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपल्या पूर्ण शरीराचा आकृतीबंध आपण तपासून पाहूया.
दोन्ही मध्ये समोरून जुळले टाचा सीटच्या मध्ये आहे. सीटच्या मध्ये आपल्या टाचा, दोन्ही टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग आहे. पाठीचा कडा नैसर्गिक सरळ, डोळे बंद, चेहरा एकदम शांत, खांदे कोपऱ्यात शिथिल आहेत आणि एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करूया आणि ते आपल्या गुडघ्यांवरती आहे. आणि आता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार मध्यम पट्टीतला ओ, आणि क्षण शांत. नाही तर करूया मार्जरासन. डोळे उघडायचे, दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढा अंतर असेल. हाताच्या आधाराने हे अंतर आपण घेऊ शकतो. उजवा हात फोल्ड करून उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावायचं आणि डाव्या गुडघा आपल्या उजव्या हाताच्या बोटाप्रमाणे ऍडजस्ट करा. तुम्ही हे केलं तर करू शकता तृप्तीताई, फक्त मार्जरासन भाग 2 तुम्हाला अवॉइड आहे. बाकी तुम्ही या प्रकारे स्थिती घेऊ शकता. ठीक आहे. आता आपली दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. दोन्ही हातांची कोपरं, आणि आता खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. आणि आता बघा, खाली बघून आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे का? आपले दोन्ही हात दोन्ही पाय एका सरळ रेषेमध्ये, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. आणि आता जाणीवपूर्वक खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू पण रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आणि आता करणार आहोत आपण मार्जरासन भाग 1. आपल्याला हळू एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान वरच्या दिशेला जाईल. नजर आपली सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि गळ्यापासून पोटापर्यंत ताणले गेलेले स्नायू त्याची जाणीव. थायरॉइड प्रतिबंधात्मक मार्जरासन. स्पॉन्डिलिसिस असेल त्यांनी कृपया करताना काळजी घ्यायची आहे, पाठीची दुखणी असतील तर. तोंड बंद, पाठकड्याला आलेला अंतर्वक्र आकार त्याकडे लक्ष. पोटाचे स्नायू एकदम ढिले सोडायचे आहेत आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. बरोबर. आणि आता उलटचाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान आपली पुन्हा मध्यभागी येईल. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल, चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा, गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू इथे प्रेशर आलेलं आहे. पाठकड्यावरती ताण आहे. आणि आता इथे एकावर दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकणा अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल, कमानीसारखा आकार प्राप्त होईल. संत गतीने श्वास सोडून घ्या, एकदम रिलॅक्स. पुढे एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुन्हा आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये असते. आणि आता इथे आपण थोडीशी डायनॅमिक कृती करणार आहोत. बघा, श्वास घेताना आपल्याला मार्जरासन भाग 1 करायचा. श्वास घेत अप आणि श्वास सोडत डाऊन या प्रकारे, म्हणजे हनुवटी गळ्याकडे. ठीक आहे. सुरुवात करूया यथाशक्ती प्रयत्न से. इनहेल अप, एक्सहेल डाउन. इनहेल अप, एक्सहेल डाउन. इनहेल अप,
एक्झेल डाऊन. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. दोन्ही पाय पुन्हा वज्रासनामध्ये येतील आणि वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही गुडघे समोरून जुळून घ्यायचे आणि डोळे बंद. मनगटावरती जास्त प्रेशर आलं असेल तर हात थोडेसे झटकून घ्या, म्हणजे ते प्रेशर निघून जाईल. डोळे बंद, चेहरा अगदी शांत. आणि आता याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत त्रिपाद मार्जनासन. तर हे पुन्हा एकदा आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. पुन्हा दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय, थोडस अंतर असेल. हा, आणि परत एकदा मार्जनासन सारखी स्थिती. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. हा, बरोबर. आणि आता उजवा हात आपल्याला समोर घ्या. उजवा हात समोर घ्या आणि डावा पाय मागून सर. त्रुटीताई, जर तुम्हाला हे सहज जमत असेल तर करण्याचा प्रयत्न करा. हा, करण्याचा प्रयत्न करा. हट्टहास नको. उजवा हात समोर असेल, डावा पाय मागून सरळ असेल, नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. हे बॅलन्सिंग असं त्रिपाद मार्जनासन म्हणतात याला. थोडस कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आपलं सुधारतं. बरोबर, छान. सावकाश उजवा हात डावा पाय खाली येऊ दे. आणि आता डावा हात समोरून घ्यायचा, उजवा पाय मागून सरळ काढायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपला बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न करायचा. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर, छान. सावकाश डावा हात खाली, उजवा पाय खाली. आता दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या. दोन्ही गुडघे बाजूने, हा म्हणजे जे आपण लांब होते ना ते जॉईन करून घ्यायचे. सीटचा भाग येऊ देत आपल्या इथे. हा, सीटचा भाग पूर्णपणे टाचांवर येऊ दे. हा, आणि हात तसेच सरळ ठेवायचे. हाताची कोपरा आता जमिनीवर टेकवा आणि आपलं कपाळ जमिनीवर. इथे थोडा वेळ थांबायचं आहे. याला म्हणतात शशांकासन. आता जे हात त्रुटीताई तुम्ही करताना फॉरवर्ड बेंडचा शक्यतो जर त्रास होत असेल तर करण्याचा म्हणजे प्रयत्न करा, पण त्रास होत असेल तर सोडून द्या. ठीक आहे. कपाळ आपलं पूर्णपणे जमिनीवर येऊ दे, यथाशक्ती प्रयत्न. आणि दोन्ही हात आता हाताची कोपरं गुडघ्याच्या दिशेत येऊ दे. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घेऊन या आणि हाताचे पंजे आपल्या चेहऱ्याच्या दिशेत असतील. इथे थोडा वेळ थांबूया. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. सावकाश तिथल्या तिथेच पुरत. अगदी सावकाश. कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि मग पोट असं करत तिथल्या तिथे सर. डोळे बंद. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्याकडे आपलं लक्ष. आणि एक एक पाय सरळ करून वज्रासन सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करा, वज्रासन सोडून घ्यायचे, विश्रांती. आज आपण सूर्यनमस्कार बघणार आहोत. तर हे कसे करायचे आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्सचा एकूण समावेश आहे. जर डेली तुम्ही सूर्यनमस्कार घातले, असं ग्रंथांमध्ये पूर्वीच्या म्हटलेलं आहे की जो नेहमी सूर्यनमस्कार घालतो त्याला सहस्त्र वर्षाचं म्हणजे चांगलं आरोग्य आणि चांगली संपत्ती प्राप्त होते. संपत्ती म्हणजे हेल्थ इज अबव्ह वेल्थ, ते आपण शाळेत शिकलेलो आहोत. तर हे सूर्यनमस्कार कुणी करू नये ज्यांना पाठीची दुखणे आहेत सिव्हिअर आणि स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, मणक्यांमध्ये गॅप आहे, त्यांनी हे सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हृदयविकाराचा नुकताच झटका येऊन गेला असेल किंवा एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल तर सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार वर्ज्य आहेत. कारण की सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे, ऊर्जेची देवता आहे. आपोआप आपल्या शरीरामध्ये एक उष्णता निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे ज्यांना खूप सारा दम लागतो त्यांनी हे आसनं सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. किंवा जिथे आपण 4 सूर्यनमस्कार करतो तिथे त्यांनी एक यथाशक्ती घालायला हरकत नाहीये. हे त्याचं कॉन्ट्राइंडिकेशन आहे आणि ह्याचे फायदे तर मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहेच.
पण खूप सारे आहे, जर तू आपल्याला नेहमी आसन करायला जमत नसेल किंवा 15 मिनिटं आपल्याला वेळ नाही देता येत संपूर्ण करायला, तर तुम्ही 4 सूर्यनमस्कार जरी डेली घातले, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रकारचं बेंडिंग होतं. म्हणजे तिथे तुम्हाला फॉरवर्ड बेंड भेटतो, बॅकवर्ड बेंड भेटतो. आपण सगळ्या प्रकारे आपलं शरीर जे आहे हे लवचिक होतं. त्यामुळे सूर्यनमस्कार हा डेली आपल्या साधनेमध्ये असावा. म्हणजे आजपासून तर आता आपला शेवटच्या क्लासापर्यंत आपण सूर्यनमस्कार रोजच घालणार आहोत. काही व्हेरिएशन सुद्धा आहेत, तर त्या वेळेला मी तुम्हाला सांगत जाईल. तर आता मी तुम्हाला एक सूर्यनमस्कार घालून दाखवते. तो आधी बघून घ्या स्टेप्स कशी आहे आणि त्याच्यानंतर आपण एकत्रित करूया. सूर्यनमस्कारासाठी ऑफकोर्स आपल्याला दंडस्थितीमध्ये यायचं. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जुळलेले. जर बॅलन्स जातो असं वाटत असेल तर थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाहीये, पण शक्यतो पाय जुळलेले ठेवायचे आहेत. ही झाली आपली पूर्वस्थिती. मान मध्यभागी आणि पाठीचा कणा सरळ. एक नमस्कार आसन, दोन्ही हात जोडून घ्यायचे असतात. हे झालं एक नमस्कार आसन. 2 हस्त उत्तानासन. दोन्ही हात मागे न्यायचे, नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे असेल. शक्यतो गुडघे सरळ ठेवण्याचा प्रयत्न. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. आता मी थोडीशी क्रॉस होते. 3 हस्त पादासन. सावकाश पुढे झुकायचं आहे. दोन्ही हात आपल्या पावलांच्या शेजारी नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. आधी बघून घ्यायचं आहे. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्व संचलन. बघा, उजवा पाय जेव्हा मी मागे नेते तेव्हा त्या पावलाचं माउंटन आहे, त्याचा टाच जी आहे ही सिलिंगच्या दिशेने आहे, गुडघा जमिनीवर आहे. हे झालं 4 अश्व संचलनासन. नजर बघा समोर आहे. मग आहे 5 चतुरंग दंडासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. तुम्हाला जर दोन्ही पाय जोडून जमत नसेल तर थोडंसं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. आणि 5 चतुरंग दंडासन. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 6 अष्टांगासन. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. बघा, चवड्याचा भाग, दोन्ही पावलांच्या चवड्याचा भाग, त्याच्यानंतर 2 गुडघे, 2 हातांचे तळवे, आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग, अशी शरीराची 8 अंग जमिनीवर टेकवली जातात. म्हणून याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार असं म्हटलं जातं. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. सरळ हस्त म्हणजे दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेत, नजर आपली सिलिंगकडे आहे. 7 सरळ हस्त भुजंगासन. आणि 8 पर्वतासन. तिथल्या तिथेच आपल्या टाचा शक्यतो जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. जर टेकत नसतील तर काही हरकत नाहीये, हळूहळू त्या नक्कीच टेकतील प्रॅक्टिसने. टाचा बघा जमिनीकडे आहेत आणि नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. हे झाले 8 पर्वतासन. मगाशी जो आपण उजवा पाय मागे नेला होता तोच आता पुढे आणायचा आहे. 9 अश्वसंचलनासन. उजवा पाय पुढे, तो दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न, अट्टहास नाही. आणि आता बघा, डाव्या पावलाचं माउंटन आहे, गुडघा जमिनीच्या दिशेने आहे. हे झालं 9 अश्वसंचलनासन. आणि मग 10 हस्तपादासन. पुन्हा डावा पाय पुढे घेऊन यायचा. 11 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि 12 नमस्कार. हा झाला आपला एक सूर्यनमस्कार. इथे आपण काय केलं, उजवा पाय मागे नेला आणि तोच पाय पुढे आणला. हा एका मधला अर्धा सूर्यनमस्कार. आता अजून एक करून दाखवते डाव्या पायाने आणि मग आपण एकत्रित करूया. आता नीट लक्ष देऊन पुन्हा एकदा बघा. दोन्ही पाय जोडलेले आहेतच, पूर्वस्थिती. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 6 अष्टांग आसन किंवा साष्टांग नमस्कार. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन.
10 उजवा पाय पुढे, हस्त पादात, 11 हस्त उत्तान असं, 12 नमस्कार. ठीक आहे. तृप्तीताई तुमच्यासाठी ना एक सूर्यनमस्कार आहेत, ते चेअर मधले आहेत, तर त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवते आणि मग त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे खुर्चीत बसायचं, बाकी सगळं सेम, म्हणजे एक पाय पुढे करायचा. तुम्हाला जर आता करायचं असेल तर तुम्ही करू शकता, मी तुम्हाला सांगू कसं करायचं ते. म्हणजे खुर्चीत बसूनच कृती करायची, आपल्याला जास्त उठायचं नाही. विश्रांती, दंड स्थितीमध्ये येऊन मान मागे सैल सर. आणि आता थोडंसं आपण नेक रोटेशन करून घेऊया. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आहेत, दोन्ही हात कमरेवर. आणि आता सावकाश आपली मान पुढे झुकली जाईल हनुवटी गळ्याकडे. आणि आता सुरुवात करूया. मान सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. आणि आता अँटी क्लॉकवाईज 2 वेळा करूया. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागीवर थांबूया आणि सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि एकदा कटीचक्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात आपले सरळ खांद्यातून. बरोबर. आणि आता डावा हात फोल्ड करूया, आपल्या छातीपाशी आणूया डावा हात फोल्ड करून. बरोबर. आणि आता सावकाश उजव्या दिशेला मागे वळूया. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे असेल, दोन्ही पाय मधलं खांद्या गुडघ्यातलं सरळ. पुन्हा मध्यभागी उजवा हात फोल्ड करूया, डावा हात सरळ करूया. आणि आता सावकाश डाव्या दिशेला वळूया, नजर आपली डाव्या हातांच्या बोटांकडे. आणि आता ही कृती थोडीशी डायनॅमिक. पुन्हा मध्यभागी येऊया, संपूर्ण तशीच कृती करायची आणि डायनॅमिक. 1 उजवा हात एकदम मागे असेल, 2 डावा हात मागे असेल, 3 4 5 6 7 8 9 आणि 10. थांबूया, दोन्ही हात खाली. आणि एकदा तिर्यक ताडासन करून घेऊया, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया, कारण की आपल्याला सूर्यनमस्कार करायचे, त्यामुळे थोडंसं वॉर्मअप व्हायला पाहिजे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया, दोन्ही हात वर आणि तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता सावकाश एकदा उजवीकडे वळूया, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 1 उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 2 उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 3 उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे. पूर्ण ते गोल नाही फिरायचंय ताई, गोल नाही, मध्येच थांबायचा. एकदा आपल्याला उजवीकडे असं झुकायचंय, हा साइड वळवे, मध्यभागी, मग डावीकडे झुकायचं, मध्यभागी. हा बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. हा थांबायचं, दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात खाली. विश्रांती थोडा वेळ. एक सहज श्वास भरून घेऊया, संपूर्ण श्वास सोडूया. आणि आता मॅटच्या पुढे येऊन उभे राहायचं आहे. आणि खुर्चीत तृप्तीताई तुम्ही खुर्चीत बसलात तरीही चालेल, बाकीच्यांनी मॅटच्या पुढे येऊन उभे राहायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर किंवा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि एखादी तसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर असू दे. तुम्ही दोन्ही हात तृप्तीताई खुर्चीवर माशे टेकून थांबू शकता. आणि एकदम रिलॅक्स डोळ्याला मिटून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होते
ही आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. प्राणशक्ती, ऊर्जा यांची देवता सूर्य देवता, तिला आपण मनोभावे वंदन करीत आहोत. दिवसभर आपल्याला ऊर्जा आणि प्राणवायू देण्याचे काम सूर्य करत असतो आणि त्याच्या प्रती मनोमन आपण कृतज्ञता भाव व्यक्त करूया आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया. मनोमन सूर्य देवतेला मनोभावे वंदन करीत आहोत आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित आपल्या सगळ्यांना गायत्री मंत्र येत असेल. सुरुवात करूया. ओम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे धुया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. तुम्ही हे करू शकता. हा दोन्ही हात वर डोक्याच्या दिशेने. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये किंवा दोन्ही हातांच्या बोटांकडे. 3 हस्त उत्तानासन, दोन्ही हात खाली. तर तिथे तुम्ही थोडंसं पुढे झुका. हा थोडंसं पुढे झुका तिथल्या तिथे. हा बरोबर. खाली थोडंसं फॉरवर्ड बेंड केलात तरी चालेल. हा 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन. तुम्ही उजवा पाय वरती घ्या, खुर्चीवर घ्या. उजवा पाय वर घ्या खुर्ची. हा बरोबर. हा हा आपला उजवा पाय मागे आहे. नजर आपली वर बघा. उजव्या पायाचं ज्यांनी आता टाचा टाच जी आहे उजव्या पायाची ती सिलिंगच्या दिशेला आहे. कवड्याचा भाग जमिनीवर आहे. 4 आपण केलंय अश्वसंचलन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. तुम्हाला शक्य असेल तर तृप्तीताई उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा घाला समोरून, जसं आपण पवन मुक्तासनला घालतो ना. हा बरोबर बरोबर. हा बरोबर तसा विळखा घाला. आता बाकी त्यांची नजर जी आहे ही दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आपण केलेला आहे 5 चतुरंग दंडासन आणि आता 6 अष्टांगासन. दोन्हीही पावलं दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घेऊन या. दोन्हीही पायांचे चवड्याचा भाग, 2 गुडघे सावकाश जमिनीवर येऊ दे. हाताचे तळवे जमिनीवर आहेतच. आणि आता आपलं कपाळ किंवा हनुवटी गुडघ्यावर. पृथ्वीताई तुम्हाला जर शक्य असेल तर कपाळ गुडघ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यावर किंवा गुडघा कपाळ किंवा हनुवटी. फॉरवर्ड बेंड आहे त्यामुळे जर त्रास होत असेल तर ते करणं टाळा. बाकीच्यांनी 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. आता इथे तुम्ही तृप्तीताई तुमची मान थोडीशी अशी मागे द्या, तुम्हाला जसं जमेल तसं. हा बरोबर. बाकीच्यांनी 7 सरळ हस्त भुजंगासन आणि 8 पर्वतासन. आता इथे पुन्हा एकदा आपली नजर जी आहे ती दोन्हीही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. बरोबर. दोन्हीही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन. आता तुम्हाला बघा तृप्तीताई जर पुढे झुकता येत असेल तर, म्हणजे आपलं कपाळ किंवा हनुवटी गुडघ्याला लावता येत असेल तर तसा प्रयत्न करा. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. उजवा पाय पुढे घेऊन यायचा, डावा पाय मागे असेल. तुम्ही उजवा पायाची हाताची पकड सोडून द्या तृप्तीताई. हाताची पकड सोडून द्या आणि तो पाय सरळ करा. उजवा पाय सरळ गुडघ्यातलं सरळ. बरोबर. आता बाकीच्यांची नजर सिलिंगवर असेल. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे असेल. आता पुन्हा इथे तृप्तीताई तुम्हाला हात जमिनीच्या दिशेने सैल कर सोडायचे. 11 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे. आणि 12 नमस्कार. तुम्हाला समजलंय का तृप्तीताई की गोंधळ झालाय? फक्त अंगठ्याने सांगा. मी तुम्हाला याचं हे पाठवेल, त्याची जे सायकल आहे ते मी तुम्हाला पाठवेल. कृती सेम आहे, फक्त तुम्हाला खुर्चीत बसून करायचं आहे. ठीक. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. नजर सरळ समोर.
आणि आता दुसरा सूर्यनमस्कार. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम मित्राय नमः. एक, नमस्कार असेल. दोन, हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने. तीन, हस्त पादासन. सावकाश दोन्ही हात खाली येतील आपल्या पावलांच्या शेजारी. बरोबर. चार, डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. आता इथे तुम्ही डावा पाय वर घेऊ शकता. हा, डावा पाय वर. नजर आपली सिलिंगकडे असेल. बघा डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे. टाचा सिलिंगच्या दिशेने आहेत का. 5, चतुरंग दंडासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. 5. बरोबर. तुम्ही हातांचा विळखा कुठेही घालू शकता आपल्या डाव्या पायाला. 6, अष्टांगासन. दोन्ही पाय जोडून घ्या मागून. आणि चवड्याचा भाग, गुडघे, आपलं कपाळ किंवा हनुवटी, छातीचा भाग आणि दोन हातांचे तळवे जमिनीवर. अष्टांगासन. 7, सरळ हस्त भुजंगासन. इथे तुम्ही तृप्तीताई तुमची मान सावकाश मागे न्या. बाकी त्यांची नजर सिलिंगकडे असेल, तोंड बंद असेल. 7, सरळ हस्त भुजंगासन. 8, पर्वतासन. त्याचा जमिनीकडे. आता इकडे जर शक्य असेल तर फॉरवर्ड बेंड, थोडीशी मान पुढे झुकवायला हरकत नाही तृप्तीताई तुम्ही. बाकीच्यांची नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आणि 8, डावा पाय पुढे, अश्व संचलनासन. तुम्ही डावा पाय सरळ करायला हरकत नाही. आता उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच सिलिंगच्या दिशेने आणि आपली नजर सिलिंग. 10, हस्त पादासन. दोन्ही हात जमिनीवर. 9, हस्त उत्तानासन. सॉरी, 11, हस्त उत्तानासन. नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे. आणि 12, नमस्कार. आता इथे सूर्यनमस्कार झालं की आपल्याला दम लागतो. मग काय करायचं, मुखदुर्ती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. मान मागे, मान थोडीशी पुढे अशी झुकवायची. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सुटका. बरोबर. सावकाश सरळ होऊया आणि बैठक स्थितीमध्ये घेऊया. आणि सावकाश एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश. आता आपण फक्त 2च सूर्यनमस्कार केले, पहिला दिवस आहे म्हणून. पण हळूहळू आपल्याला याची आवर्तन वाढवायची आहे. पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश नाकाने श्वास घेऊया. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडूया. सूर्यनमस्काराच्या प्रत्येक ह्याची स्टेज जी आहे ती मी पीडीएफ आहे माझ्याकडे, ते मी पाठवेन तुम्हाला आता आपला वर्ग झाल्यावरती. आणि त्याचे फायदे सुद्धा पाठवेन. विश्रांती. आणि आता करून घेऊया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचे आहेत. 30, 60 आणि मग 90 डिग्री वर. आणि एकेका पायाने सायकलिंग करूया. 1, 2, 3, 4. बरं, आता हे तिथल्या तिथे न करता जेव्हा आपण पाऊल खाली घेतो तेव्हा बोट जमिनीकडे लागू दे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अँटी क्लॉकवाईज म्हणजे रिव्हर्स सायकलिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर. पुन्हा पाय 90 डिग्री वर येऊ दे. हा, आता बघा, शक्य असेल तर दोन्ही पायांच्या अंगठी पकडा. सीटचा भाग थोडासा उचलला जातोय. कृतीताई तुम्ही हा ट्राय करू नका अंगठी पकडायचा, कारण की तिथे तुमच्या पाठीच्या कण्याला स्ट्रेस येईल. बाकीच्यानी मात्र दोन्ही पायांच्या अंगठी पकडा. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता दोन्ही पाय आपल्याला लांब करायचे, जवळ घ्यायचे. लांब, जवळ. बरोबर. लांब, जवळ, लांब, जवळ. हा, आता जे 2 पाय गुडघ्यातनं सरळ आहेत ना ते थोडेसे फोल्ड करा. थोडेसे फोल्ड करा. अंगठा तसाच पकडलेला ठेवा. पाय फोल्ड करा.
हा, आणि पावलं थोडीशी बघा एकमेकांच्या जवळ. बटरफ्लाय कसं करतो तसं. बटरफ्लाय कसं करतो आपण बैठक स्थितीमध्ये. हा, आता ह्याला आनंद बालासन म्हणतात बघा. लहान पोरं मुलं जी आहेत, छोटीशी बाळं, ते आपल्या असेच पायाचे अंगठे पकडतात, बरोबर. आणि आता थोडासा पाय असा वर खाली करण्याचा प्रयत्न करा. अप अँड डाऊन, एक एक पाय असा अप अँड डाऊन करण्याचा प्रयत्न. क्रॉस करून दे, क्रॉस करून दे. तिथल्या तिथेच वर आणि असा खाली, एक पाय वर एक पाय खाली. हा हा हा, आता बरोबर. हा, थोडस असं लहान मुलं जशी करतात ना त्याप्रमाणे ही कृती आहे, बरोबर. 2 ते 3 वेळा झालं की थांबूया. हा, पुन्हा पाय गुडघ्यातनं सरळ 90 डिग्री. 90 डिग्री दोन्ही पाय सरळ. हा, हाताची पकड सोडून घ्या. दोन्ही हात आधी सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ दे, आणि मग आपले पाय अगदी सावकाश नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत पूर्ण द्रोणासन. त्यासाठी स्थिती पृथ्वीतही तुम्ही हे आसन करणं टाळा शक्यतो, कारण की इथे आपल्या पाठीच्या तळ्यावर प्रेशर येईल. त्यामुळे तुम्हाला थोडेसे हाताचे मुवमेंट वगैरे करता आले तर करा, म्हणजे हात वर अप अँड डाऊन बघा तुम्हाला जर करता येत असेल तर. हा, बाकीची आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आणि आता आपल्याला दोन्हीही हात, पाय आणि आपली अपर बॉडी, कमरेपासूनचा वरचा भाग म्हणजे आपलं पोट, छातीचा भाग आणि डोकं जमिनीपासून वर उचलायचंय. सुरुवात करूया. दोन्हीही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर एकत्रित या प्रकारे. बघा होतंय का? ठीक आहे. जर सहज होत नसेल तर हातांचा आधार घ्या, हातांचं स्टँड करा, म्हणजे हाताची कोपरं जमिनीवर टेकवून थोडस उचला. हाताची कोपरं आहेत ना, हा हा हा, बस बस, बरोबर. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे येऊ देत. दोन्ही हात खाली आपल्या मांडीच्या शेजारी. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. कोर मसल्स बघा पूर्णपणे तिथे प्रेशर येतो, त्यामुळे आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर अतिशय उपयुक्त. ठीक आहे, सावकाश उलट सार. हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. धाडकन स्वतःला न आपटता सावकाश नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पाय मध्यांतर घेऊन विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश एका कुशीला वळून सावकाश. आज आपण सूर्यनमस्कार केले, त्याच्यामध्ये आपलं सरळ हस्त भुजंगासन झालंय, म्हणून पोटावर करून आता मी आसन घेत नाही. आपण प्राणायामाला सुरुवात. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, डोळ्यांवर मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, आणि करूया कपालभाती 10 आवर्तन. प्राणायामाच्या आधी एकतर आपण कपालभाती करू शकतो किंवा दीर्घ श्वसनाचे आवर्तन, याच्यापैकी एक काहीतरी आपण करू शकतो. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. 10 आवर्तन कपालभातीची, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. चेहरा शांत आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया, आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबूया. आपला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. प्राणायामासाठी आपण सज्ज झालो आहोत. आणि आता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशी सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति.
त्या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि चांगली संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला आपण मनोमन वंदन करतोय. दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण सूर्यनमस्कार केले. तर जर तुम्ही घरी कधी प्रॅक्टिस कराल आणि फक्त जर तुम्हाला सूर्यनमस्कारच करायचे, तुम्हाला बाकीची साधना करायला वेळ नसेल, तर सूर्यनमस्कार झाल्यानंतर चंद्र अभ्यास करावा. चंद्र अभ्यास म्हणजे काय? तर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने तो सोडायचा. सूर्य ही ऊर्जेची प्रतीक आहे. त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला उष्णता आणि एनर्जी प्राप्त होते. त्यामुळे ती एनर्जी आपल्याला कंट्रोल ठेवण्यासाठी चंद्र अभ्यास करावा. कारण की चंद्र हा शांततेचं प्रतीक आहे. जेणेकरून जी निर्माण झालेली उष्णता आहे ती आपली बॅलन्स राहील आणि आपलं शरीर सुद्धा संतुलित राहील. ठीक आहे. आणि आता आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. तो तर नेहमी बॅलन्सिंग प्राणायाम आहे. तो तुम्ही कधीही करू शकता. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, 3 आवर्तन अनुलोम विलोमशी बरोबर. करंगळी त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल आणि आपला अंगठा ओपन असेल. बाकीची 2 बोट बंद. जर अगदीच नाहीच कळलं तर मी ग्रुपवरती ही मुद्रा पाठवलेली आहे यांचं इमेज. उजवा हात ही 5 बोट आहेत. त्यातलं पहिलं बोट आणि मधलं बोट फोल्ड करायचं. अंगठा ओपन आहे, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन. बरोबर. आणि आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. जेंटली प्रेस. डोळे बंद. हलकं स्मित असते चेहऱ्यावर. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी नाकपुडी बंद. उजवी नाकपुडी ओपन आणि उजवीने संथरेच. डावीने घेतलेला श्वास उजवीने आपण सोडून दिला. पुन्हा एकदा उजवीने खोलवर दीर्घ पूरक. हवा भरून घ्या आतमध्ये. उजवी बंद. डावीने संथरेच. तिसरा नंतर डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. आज आपण फक्त 3 आवर्तन करतोय, पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा 5-5 आवर्तन करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला वेळेच्या अभावी आणि सगळं आपली साधना होण्यासाठी 3-3 आवर्तन मी घेतली आहे. वेळ बंद आहे तर हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. शरीर मनाचा समतोल साधना आपण केलेला आहे. अनुलोम विलोम प्राणायाम. विलोम म्हणजे काय? विरुद्ध. म्हणजे एका बाजूने आपण श्वास घेतो, दुसऱ्या बाजूने तो सोडतो, म्हणून त्याला अनुलोम विलोम म्हटलं जातं. आणि आता आपण बघणार आहोत शीतकारी प्राणायाम. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय उपयुक्त. फक्त ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचा. तर हा प्राणायाम कसा केला जातो? इथे आपल्याला तोंडाने हवा भरायची, आतमध्ये भरून घ्यायची असते आणि नाकाने सोडायची असते. त्यामुळे हा प्राणायाम करताना आपल्याला शक्यतो मोकळ्या हवेमध्ये, स्वच्छ हवेमध्ये हा प्राणायाम करायचा आहे. धूळ किंवा प्रदूषण असेल, गाड्यांची वाहतूक असेल तर तिथे हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. कारण की अशा वेळेला प्रदूषण म्हणजे जे धुळीचे कण आहेत ते आपल्या तोंडावाटे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतील आणि आजारपण येण्याची शक्यता असते. म्हणून मोकळ्या हवेमध्ये, शुद्ध हवेमध्ये हा प्राणायाम करायचा. तर हा प्राणायाम कसा करायचा आधी बघून घेऊया. आपण शनिवारी शीतली बघितली, म्हणजे तेव्हा आपण जिभेची पन्हळ केली होती आणि हवा आतमध्ये भरून घेतली होती. आज आपण बघतोय शीतकारी. शीतकारी करताना आपल्याला ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे आणि आपली जीभ जी आहे ती आतल्या बाजूने आपल्या दातांच्या मध्ये असेल या प्रकारे.
तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची, तोंडाने खोलवर दीर्घ पुर, तोंड बंद आणि नाकाने संथरेचे. जेव्हा आपण तोंडाने हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा त्या थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण जबड्यामध्ये आणि कंठापर्यंत जातो. जेव्हा आपण ही हवा भरतो तेव्हा स्थित असा आवाज येतो, म्हणून याला स्थितकारी प्राणायाम म्हटलं जातं. उष्णतेचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सारखी तहान लागते, तर तो जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी हे शीतली आणि स्थितकारी प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपराशी करणार आहोत. शीतकारी प्राणायाम. आपल्याला आता कृती कळलेली आहे, त्यामुळे डोळ्यांगत मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पुर हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण आपल्या हिरड्यांना, आपल्या मुखाला, आपल्या कंठापर्यंत गेला. तोंड बंद आणि नाकाने संथरेचे संपूर्ण हवा सोडून. खूप छान आणि खूप शांत वाटतं आपल्याला या प्राणायामाने. सेकंड राउंड. दातावर दात, ओठ विलग, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घ पुर हवा आतमध्ये घेऊन घ्या. थंड हवेचा स्पर्श, तोंड बंद आणि नाकाने संथरेच संपूर्ण हवा सोडून. आणि एक लास्ट राउंड करूया. दातावर दात, ओठ विलग, तो जीभ दोन्ही दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घ पुर, तोंड बंद, नाकाने संथरेच संपूर्ण श्वास सोडून. काही क्षण शांत. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण आपल्या जबड्यामध्ये झालेला आहे. आपल्या कंठापर्यंत ती थंड हवा आपल्याला जाणवतीये. करणार आहोत 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. आपला उजवा हात जो आहे तो आपल्या डाव्या छातीवर ठेवायचा, जिथे आपलं हृदय आहे. उजवा हात डाव्या छातीवर, डोळे बंद आहेतच. पहिल्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ पुर आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. डावा हात गुडघ्यावर येईल. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ पुर, दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानावर, तिथे हलकासा दाब द्या आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि आता लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पुर, दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवर ठेवा. एक हलकासा दाब आणा, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे, साधी मांडी पद्मासन पद्मासन ती सुरू करूया आणि शवासनासाठी स्थिती करूया. अगदी सावकाश एकदा कुशीला होऊन पाठीवर करून विश्रांती, रिलॅक्सेशन करून घेऊया. शवासनाची आदर्श स्थिती प्रत्येकाला माहिती आहे. दोन्ही पायांना अंतर आहे, दोन्ही हात आपल्या शरीरापासून लांब आहेत.
डावीकडे उजवीकडे किंवा डोळे अर्धत मिटलेले आहेत. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून द्या. कम्प्लिटली ब्रीथ आउट. शांततेची अनुभूती. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवण्यात आपल्याला. आज आपण बैठक स्थितीमध्ये मार्जनासन, त्रिपाद मार्जनासन, त्यानंतर सूर्य नमस्कार. सूर्य नमस्कारामधल्या सगळ्या 12 स्टेप आठवण्याचा प्रयत्न. पहिली होती नमस्कार स्थिती, मग हस्त उत्तानासन, हस्त पादासन, त्याच्यानंतर अश्वसंचलनासन, मग केलेलं चतुरंग दंडासन, त्याच्यानंतर अष्टांगासन, मग भुजंगासन, त्याच्यानंतर केलेलं पर्वतासन, मग पुन्हा एकदा अश्वसंचलनासन, हस्त पादासन आणि त्याच्यानंतर केलेलं हस्त उत्तानासन आणि पुन्हा नमस्कारासन. या पुन्हा 12 स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न. शयन स्थितीमध्ये द्रोणासन आपण जे केलं आणि प्राणायामामध्ये आज आपण सितकारी प्राणायाम हा नवीन प्राणायाम पाहिला. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात रिकॅप घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपली जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपण मनाने शिथिल करत जाऊया. दोन्ही पाय, पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, मनाने आपल्या शरीराचा हात शिथिल करूया. दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा, मनाने शिथिल. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल. पोटातील आजूबाजूचे महत्वाचे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय, छातीला आणि पोटाला जोडणारा आपला डायफ्राम, उदरपोकळीचा भाग मनाने शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल. चेहरा शांत आहे, हलकस स्मित हास्य ओठावर, हलवटी ओठ, दात, तोंडाच्या आतली जीभ सैलसर आहे. संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग, केस मनाने शिथिल केलेले आहे. प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत. आपली जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना हलकं हलकं माझं पोट वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने होत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकाला होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गतीही कमी झालेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी ती सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होते. मी खूप आनंदी आहे आणि मी खूप समाधानी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प. मी माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित ठेवण्यासाठी उचित अशी योग साधन नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन
आपण मुनी पतंजलींचं स्मरण करूया. आपल्याला कदाचित हे मुनी माहिती नसतील, पण ज्यांनी आपल्याला हा अष्टांग योग अख्ख्या जगाला सांगितला, ज्यांनी शरीर आणि मनाचं संतुलन कसं राखायचं हे ज्यांनी आपल्याला सांगितलं, या योग गुरूंना आपण मनाने स्मरण करतोय आणि त्यांची प्रार्थना मी बोलते, तुम्ही श्रवण करा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलि प्रणतोस्मि. त्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की व्याकरणाने आपली भाषा शुद्ध होते, वाणी शुद्धी होते, आणि वैद्य केलं म्हणजेच वैद्यकीय शास्त्राने आपलं शरीरही शुद्ध होतं. तसंच योग साधनेच्या अभ्यासाने आपल्या मनाचीही शुद्धी होते. अशा ह्या मुनी पतंजलींना आपण मनोभावे वंदन केलेला, त्यांच्याप्रती एक कृतज्ञता भाव. पुन्हा एकदा आपण या आनंददायी स्थितीतून आता हळूहळू बाहेर येणार आहोत. मनोमन आपण आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपला हा आठवडा, आपला हा आजचा दिवस पुन्हा एकदा आपण सुरू करीत आहोत. प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली मनस्थिती आहे आणि त्यातूनच आजचा दिवस, आपला आठवडा सुरू होता. स्थितीतून बाहेर येण्यासाठी आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, दोन्ही पाय जोडून घेऊया, एक हलकासा खेच आणि आळस. आजच्या दिवसासाठी आपण सज्ज होत आहोत. सावकाश डाव्या कुशीला वळूया, अगदी सावकाश आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया, अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून घेऊया, शांती पाठासाठी सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत कमरेतून आपापल्या क्षमतेने पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ करून आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतून सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन आणि नेत्र स्पर्श. हलका डोळे बघून एक दृष्टी ओमकडे करूया. धन्यवाद. जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करा, कारण की आता मी मीटिंग एंड करते. मला पुढे मी ज्या संस्थेसाठी काम करते तिथे आज माझा वर्ग आहे, सो मी मीटिंग एंड करते. सूर्यनमस्काराच्या ज्या स्टेप्स आहेत आणि फायदे आहेत ते मी ग्रुपवरती तुम्हाला शेअर करीनच आजच्या दिवसामध्ये. आणि तिथे तुमच्यासाठी सुद्धा शेअर सूर्यनमस्कार आहे, त्याचं सुद्धा मी फाईल सेंड करेन ग्रुपवरती. ठीक आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करा. आता मी मीटिंग एंड करते. खूप खूप धन्यवाद आणि शुभ दिवस आपल्या सगळ्यांना. हरिओम. मीटिंग एंड करते.